नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरणतयाचे होतासाचे चित्ती हर्षद मावे म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे अनन्य भावे शरणी भाव अहंकार सांडून झणता कावी तया बोलिया काया कुर्वंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगोनी भावे मगत रूप ज्ञानेशाला लविता झाला श्री सद्गुरूला तोष वरदहस्त मस्तके ठेवली देई मजा आदेश. ओम नमोजी गणनायका सकलसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका ब्रह्मरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक शून्यास वदवावे कृपा कटाक्ष करावे. माऊलींची प्रार्थना करूया आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचावी ऐकावी असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण फार महत्त्वाच्या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. अजूनही प्रस्तावनाच पाहतो आहोत. खरं तर या ग्रंथामध्ये आहे वेदांचं प्रतिपादन. परत परमात्मा काय आहे या परमात्म्याचं प्रतिपादन केलं आहे. पण या परमात्म्याचं प्रतिपादन करताना आपल्याला सगळ्यांचे आशीर्वाद मिळावे म्हणून गणेशाचं शारदेचं सद्गुरूंचं स्तवन आपण ऐकलं माऊलींनी केलेलं. त्याला जोडून आपण ज्या महाभारतातून गीता घेतली आहे त्या महाभारताचं पण स्तवन माऊलींनी केलं तेही आपण ऐकलं. महाभारताला एक आदर्श ग्रंथ म्हटलं. त्यामुळे आदर्श ग्रंथाची मूल्य काय असतात आदर्श ग्रंथ कुणाला म्हणावं याची जी लक्षणं माऊलींनी आपल्याला सांगितली ती पण आपण पाहिली. आणि त्याबरोबर महाभारतामध्ये एक परमार्थ म्हणजे परमार्थाची जन्मभूमी असं महाभारताला म्हटलं जातं. या अर्थाने महाभारताचं जे विशेष महत्त्व माऊली सांगतात ते आपण पाहिलं. आज आपण असं पाहणार आहोत की माऊलीची कल्पना अशी केली आहे की महाभारत एक कमळ आहे आणि या कमळामध्ये गीता नावाचा पराग आहे. आणि या गीता नावाचा पराग घ्यायला तुम्ही आम्ही भ्रमर पाय काटेरी असणारे म्हणजे प्रपंचात गुंतणारे असे भ्रमर येतो आहे. पण माऊली असं म्हणतात की तो भ्रमर इतका अलगद येतो आहे की पाकळ्यांना सुद्धा कळत नाही आहे आणि तो अलगद येऊन तो पराग टिपतो आहे. फार सुंदर कल्पना माऊलींनी व्यक्त केली. त्या 59 ओळीपासून आज आपण सुरुवात करणार आहोत. जैसे भ्रमर परागू नेती परी कमळ दळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी. परी आहे म्हणजे प्रकार आहे. काय प्रकार आहे भ्रमर त्या कमळाच्या पाकळ्यांना कळतच नाही अशा पद्धतीनं आत येतो आणि पराग घेऊन जातो. त्या महाभारतरूपी कमळामध्ये जो पराग आहे त्या परागाला कसं नेतो भ्रमर ते माऊली वर्णन करतात. आता हा पराग एवढा महत्त्वाचा का तर गीतारूपी पराग आहे. अत्यंत कोमल आहे नाजूक आहे सुंदर आहे सुगंधी आहे आणि अशा परागाला फक्त तो घेऊन जातो. एका अर्थाने असं आहे की महाभारतातली गीता काढली तर महाभारतात काहीच नाही. सगळ्या कथांचाच आहे. त्यातला गीता जो महत्त्वाचा भाग आहे तोच जर काढला तर काय अर्थ राहणार. त्यामुळे दुसऱ्या अर्थाने असं पण म्हणू शकतो आपण की सारांश महाभारताचा सगळा सारांश म्हणजे जणू काही गीता आहे. आता हा कमळातला पराग सेवन करणारा जो भ्रमर आहे आता मी म्हटलं तसं की त्याच्या पायाला काटे आहेत आणि काटे असून सुद्धा त्या पाकळीला कमळाच्या पाकळीला काहीही कळत नाही. इतका हळूवारपणानं तो येतो आहे आणि पराग घेऊन जातो आहे. नाजूक पराग आहेत. तोही नाजूकपणे येतो आहे आणि नाजूक असणाऱ्या परागाला घेऊन जात आहे. आपल्याला पण आता गीतारूपी परागांचं सेवन करायचं आहे. म्हणजे आपलं मन आपली बुद्धी किती आपल्याला सूक्ष्म सहृदय करायला हवी. म्हणजे प्रपंचातून बाहेर काढली पाहिजे. आता प्रपंचातून बाहेर कसे काढणार तर ठीकच आहे. त्या प्रपंचाला काय करायचं तो देह करेल पण आपण त्या देहाला काही काळ का होईना अभ्यास करताना या बाकी सगळ्या गोष्टीला विसरून जावं असं जणू काही माऊलींना म्हणायचं आहे. आणि आपल्या सगळ्या वृत्ती सूक्ष्म करायच्या आणि सूक्ष्म वृत्ती करून आपल्याला अगदी अंतःकरण मृदू ठेवून हे वाचायचं म्हणजे मग आपल्याला त्याचा अर्थ कळेल. देह तर पवित्र आहेच. आपण सगळेजण आयुष्यामध्ये रोज सकाळ दुपार संध्याकाळ जाता येता सुद्धा बघतो त्यामुळे तो देह सुंदर असावा असं मनुष्याला वाटतं स्वाभाविक आहे. तर तो आपला पवित्र सुंदर असतो. आपल्याला मन पवित्र करायला माऊली सांगतात. असं पवित्र मनानं पवित्र वृत्तीनं या भगवंताच्या अनुसंधानात सद्गुरूच्या कृपेनं माऊली म्हणतात की मी हे गीता ज्ञान आपल्याला सांगणार आहे आपण काय करू. 2 उपाय माऊली आपल्याला करायला सांगतात. हे सगळं सूक्ष्म करा वगैरे सगळं ठीक आहे पण हे सगळं करण्यासाठी काय करायचं तो 2 सोपे उपाय सांगितले. एक सांगितलं की नाम घ्या. नाम घ्या ह्या एका शब्दामध्ये सगळं आलं बरं का. अनुसंधान ठेवा वगैरे
सतत काय माळच हातात घेतली पाहिजे, सतत काय मुखात नामच असलं पाहिजे असं नाही. काहीही करत असलो तरी अनुसंधान भगवंताचं हवं, ते एक माऊली आपल्याला आठवण करून देतात. आणि सद्गुरूंची कृपा आपल्याला लाभावी, त्यामुळे सद्गुरूंवरती पूर्णपणानं श्रद्धा ठेवा. हे 2 उपाय केले तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपला चांगला होईल, असं माऊली आपल्याला भ्रमराच्या उदाहरणात सांगतात. म्हणजे एका अर्थाने भ्रमर चंचल आहे, तसं चंचल मन ठेवू नका. आत्ता इथे तर मग तिथे. थोडंसं आपण निसर्गाकडे निरीक्षण केलं तर आपल्याला कळतं. अहो, जास्वंदीच्या फुललेल्या फुलामधला तो जो मध खायला येतात ना, तर ते असे पंख तटतट करतात, कुठेच टेकत नाहीत, फक्त चोच त्या ह्याच्यात टेकलेली असते आणि त्याच्यातून रस काढतात. तर ही जी कला भगवंतांनी या पक्षी जगतामधल्या मंडळीला दिली आहे, तसं आपलं फक्त आता लक्ष या गीतारूपी मधाकडे ठेवायचं, बाकी आता सगळं विसरायचं, असं ते आपल्याला या उदाहरणावरून सांगतात. आणखीन एक दृष्टांत देतात. का आपुला ठावो न सांगिता, आलिंगीचे चंद्रू प्रगटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. साधारणपणे निसर्गामध्ये असं म्हटलं जातं की सूर्य उगवला की कमळं उगवतात आणि सूर्यास्ताला मावळतात. ही एक प्रकारची कमळं असतात. आणि दुसरी असतात ती संध्याकाळी, म्हणजे चंद्रोदयाच्या वेळेला उगवतात आणि चंद्रास्ताच्या वेळेला म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला मावळून जातात. चंद्रकमळ आणि सूर्यकमळ अशी त्यांच्या याला नाव आहे. आता आपल्याला ज्या ह्या उदाहरणामध्ये बघायचं आहे, त्यातल्या चंद्राच्या कमळांचा चंद्रविकासने, जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा उगवणारं कमळाचं उदाहरण महाराजांनी आपल्याला दिलं आहे. ते आपल्याला म्हणतात, का आपुला ठावो न सांडिता, आलंगीचे चंद्रू प्रगटतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चंद्र चिखलात कमळ चिखलात उगवतो आणि त्या चिखलात उगवणारं कमळ आणि तसंसुद्धा ते काय करतं तर उमलतं, म्हणजे त्या चिखलातून एवढा मोठा दांडावरती येतो, पाण्याच्या वरती ते फुलतं आणि आकाशात चंद्र हे चिखलामध्ये उगवणारं, एवढं अंतर. पण दोघांचं एवढं प्रेम आहे की जणू काही चंद्र उगवला की त्याला एवढा आनंद होतो की जणू काही भेटच झालेली आहे. असं चंद्र उगवल्यावर त्याचा आनंद तो व्यक्त करतो आणि ते चंद्र विकसित होतं, कमळ विकसित होतं. चंद्र मावळला की स्वाभाविकच दुःख होतं, ते मिटून जातं. अशा प्रकारची निसर्गातली ही साधी वाटणारी गोष्ट आम्हाला सगळ्यांना पण ती दिसते. पण माऊलीला त्याच्यामध्ये हे कसं दिसलं तर ते म्हणतात, चंद्र तिकडे आकाशात आहे, हे कमलिनी चिखलात आहे, अंतर एवढं आहे, पण ती कुमुदिनी म्हणजे ते कमळ प्रेम जाणतं, इतक्या दूरवर असून सुद्धा आलिंगन देतं. अशा पद्धतीने तर प्रेम करत आहे. प्रियकर इतका दूर आहे आणि ती कमलिनी त्या चंद्राला आलिंगन देते आहे. त्याला संक्रांत आलिंगन असं नाव आहे. आपल्याला या काही काही गोष्टी ह्या संतांच्या ग्रंथांमध्ये कशा येतात. आणि सत्क्रांत वर्णन पण असंच केलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की देहाच्या पलीकडे आलिंगन वगैरे, देह जवळ अशाची गरजच नसते, देहाच्या पलीकडल्या सगळ्या गोष्टी आहेत. कुठे चंद्र आणि कुठे कमलिनी, तर असं देहाचा जवळिकेचा काहीही संबंध नाही. त्याला संक्रांत आलिंगन असं म्हटलं. आणि भगवंताचं प्रेम हे असं उत्पन्न झालं दाखवलं आहे की त्या कमलिनीच्या रूपाने त्याच्या चंद्रावरती तिचं जे प्रेम असतं त्यावर दाखवलं. आता हे जसं आहे तसं आम्ही आहोत, प्रपंचाच्या चिखलात आहोत. पण आपल्याला माऊली सांगतात की माझ्या ग्रंथाचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे. आहोत प्रपंचाच्या चिखलात, या दृश्य जगाच्या चिखलात आपण आहोत. पण तरी देखील म्हणजे थोडक्यात प्रपंचातल्या अडचणी आपल्याला सगळ्याला असतात. या सगळ्या अडचणी दूर करायचा आणि ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरी श्रवण करायचे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा. म्हणजे काय घडतं, म्हणजे ती कमलिनी जसं चंद्र फक्त दिसतो, चिखल विसरते, तसं आपण प्रपंच विसरू, प्रपंचातल्या अडचणी विसरू, इथले जे काही दुःख असेल ते तिथेच राहील आणि खरा आनंद आपण घेऊ शकू. असं ह्या कमलिनीच्या उदाहरणावर माऊली आपल्याला दिलासा देतात की ठीक आहे, असा तुम्ही दृश्य जगात, असा तुम्ही प्रापंचिक अडचणी त्या कुणालाच सुटल्या नाहीत, पण त्याचा विसर आपल्याला नक्की पडेल जेव्हा आपण असा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलोनी अंतःकरणे, आथिला तोची जाणे मानू ये. आथिला तोची जाणे म्हणजे ही जी संपन्नता आहे ती मानू, म्हणजे हे सगळं रहस्य आहे, माहिती देतात आपल्याला. म्हणजे कुणाला हे कळेल तर ऐसेनी गंभीरपणे, ज्यांनी स्थिरपणानं विचार केलेला आहे. हे सगळं अगदी मन स्थिर ठेवायचं आहे, तसा विचार करायचा. म्हणजे मग काय होईल, सगळं ज्ञानेश्वरीचं जे रहस्य आहे ते आपल्याला कळेल. तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे, परमार्थाचं ज्ञान आपल्याला देणार आहे, सुरुवातीला सांगितलेलं आहे. आणि तरी देखील हे सगळं आपल्याला कळायला हवं असेल तर आपल्याला अंतःकरण थोडं स्थिर ठेवायला हवं. चंचल मनाला हे सगळं पटकन नाही कळणार, त्या मनाला आधी स्थिर करायला हवं. ते स्थिर झालं तर ज्ञानेश्वरीचं रहस्य
आपल्याला समजेल. आता स्थिर करायचं, गंभीर करायचं म्हणजे काय करायचं, तर थोडा खोलवर विचार करायचा प्रत्येक गोष्टीचा. काहीतरी आपल्याला ध्येय असायला हवं. आज वाचलं, उद्या नाही, बघूया वेळ मिळाला तर, हे असं संतांना मान्य नाही आहे. करायचं म्हणजे करायचंच. नित्याने नियमाने एखादी गोष्ट करायची म्हणजे करायचीच. याच्यासाठी थोडंसं ध्येय असलं पाहिजे. आपलं सामर्थ्य वाढू शकतं. सामर्थ्य काही सुरुवातीलाच असतं अशातला भाग नाही. बुद्धिमत्ता काही सुरुवातीलाच असते असं हळूहळू धीरे धीरे शिकत शिकत नियमाने केलं तर आपल्याला यायला लागतं. म्हणून अंतःकरण स्थिर राहील असा प्रयत्न करावा आणि मग ज्ञानेश्वरी वाचावी. जसं मगाशी म्हटलं की थोडं नाम घ्यावं, तसं आपल्याला माहिती आहे की नाम घेताना जप करताना काही मन स्थिर राहत नाही. तक्रारच असते आपली की कुठे माळगेला जातो, किती नसते विचार मनात येतात. असू दे, तरी पण एखाद्या शांत ठिकाणी, एखाद्या पवित्र ठिकाणी मन आपलं स्थिर राहील असा प्रयत्न करावा. जागा एकच ठेवावी, वेळ एकच ठेवावी. शक्यतो प्रयत्न करावा की कोणीच मंडळी घरातले येतं आपल्याला आता वेळ आहे, चला आत्ताच, असं काही नाही आहे की सकाळ आता बोलू नका रे, मी जरा बसले ना जपाला, असं काहीच आवश्यकता नाही आहे. आपण आपलं मन स्थिर करायचं, तर बाकीच्या जगाचं तिकडे काही पण चालू दे ना, त्याचा काही संबंध नाही आहे. अशा प्रकारचा विचार माऊली आपल्याला करायला सांगतात. म्हणजे मग आपल्याला या ग्रंथाचा उलगडा होईल, म्हणजे रहस्य समजेल असं म्हटलं आहे. अहो अर्जुनाची ये पाती, जे परिसण या योग्य होते, तीही कृपा करूनी संती अवधान द्यावे. माऊली हा ओबीमध्ये आपल्याला सांगताय की तुम्ही सगळेजण अर्जुनाच्या योग्यतेचे श्रोते आहात. छान आपल्याला उंचीवर नेलं आहे. अर्जुनासारखं म्हटलं आहे बरं का. अर्जुनाची हे पाती, अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे तुम्ही सगळी मंडळी आहात. आपण कल्पना करू शकतो की ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर तसं पाहिलं तर निवृत्ती सोपान मुक्ताबाई पण आहेत आणि आजूबाजूचे गावातले सगळी मंडळीसुद्धा आहेत. हौसे नवसे गवसे अशिक्षित सुशिक्षित जी कोणी असतील ती सगळी समोर बसली असतील आणि त्यांना मात्र माऊली असं म्हणताय अर्जुनाची हे पाती, तुम्ही अर्जुनाच्या पंक्तीची मंडळी आहात, जे परिसण या योग्य होते. आणि अर्जुनाच्या पंक्तीला आलेली मंडळी ऐकायला योग्य तीच आहेत, श्रवण करायला योग्य आहेत. भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली, एवढी मंडळी तिथे होती, पण अर्जुनालाच सांगितली. तसं तुम्ही सगळीजणे तर त्या परिसणया म्हणजे श्रवणाच्या योग्यतेचे आहात. परिसण या योग्य होती, तुम्ही श्रवणाला आलाय आणि ज्ञानेश्वरीचं श्रवण करायला तुम्ही अर्जुनाच्या पंक्तीला बसणाऱ्या योग्यतेचे आहात. तीही कृपा करून संती अवधान द्यावे. आता इतकं मोठं केल्यानंतर स्वाभाविकच आहे, अर्जुनाला जसं भगवंताने गीता सांगितली, अर्जुनाने छानपैकी ऐकली, मी पण आता ज्ञानेश्वरी सांगतो आहे असं माऊली म्हणतायत आणि तुम्ही अर्जुनाच्या योग्यतेचे आहात असं पण आपल्याला उंचीवर नेलं आहे. आणि पुढे म्हणतात मी काय सांगतो तिकडे अवधानं द्या. आपण आता अवधानं द्या कोणाला म्हणतो, साधारण शिक्षक आहे, लक्ष द्या बरं, किंवा घरात आपण दातवंडांचा अभ्यास घेत असलो तर जरा तुझे लक्ष दे पहिल्यांदा असं म्हणतो. त्या अवधान द्यायला सांगताना आपल्यापेक्षा कोणीतरी लहान आहे, आपलं त्यांनी ऐकावं असं आपल्याला वाटतं आहे, याला आपण अवधान द्या म्हणू ना. पण इथे ते म्हणत आहे तुम्ही तीही कृपा करून संती अवधान द्यावे. काय झालं आहे, एकदा मोठ्या माणसाला आपण हाताशी धरलं ना की बाकी सगळ्या संतांचे पण आशीर्वाद मिळतात. भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली असं उदाहरण मी दिलं, अर्जुनाच्या पंक्तीला बसवलं, सगळ्या संतांनी पण लगेच माझ्या या गोष्टीला मान्यता दिली. आणि त्यामुळे जणू काय असं लक्षात घ्यायचं, मी अवधान द्यायला सांगतो आहे तर माझ्या बोलण्याकडे अवधान द्या असं नाही मला म्हणायचं, माझ्या मुखातून निवृत्तीनाथच बोलतायत असं मी तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्ही अवधान द्या. माऊलीला काय सांगायचं ही भावना त्यांना व्यक्त करायची आहे. आता ही भावना असल्यामुळे त्यांना जराही संकोच वाटत नाही अवधान द्या म्हणायला, नाही तर ते कसं म्हणाले असते समोर निवृत्तीनाथ बसले. स्वला ओळखलं असतं मी ज्ञानेश्वर आहे, निवृत्तीनाथाचा धाकटा भाऊ आहे, अशा भावनेतून नाही ते अवधान द्या सांगत आहे. ते म्हणतात की मी माझ्या सद्गुरूंच्याच यांनी फक्त माझ्या मुखाचा वापर केला आहे, बोलत आहेत माझे सद्गुरूच, अशा भावनेनं मी तुम्हाला सांगतो आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं अवधान द्या. आणि तीही कृपा करून संती, सगळ्या संतांची कृपा मला मिळालेली आहे, तुमच्या सगळे श्रोते माझ्यासमोर बसलेले आहेत, तर आता मी काय सांगतो आहे हे निवृत्तीनाथ माझ्या मुखातून बोलत आहेत, अशा भावनेनं माझ्याकडे तुम्ही, माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्या. हे सलगी म्या म्हणीत आले. आता ही संतांशी मोठ्या मंडळींशी सलगी केली, चरणा लागोनी विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. हे एवढं मी हिंमत का केली अवधान द्या म्हणायची, ते लगेच सांगतायत मी हे सगळं आपलेपणाने करतो आहे, तुमच्याशी माझं जे काही प्रेम आहे विनंती करतो आहे, आपलेपणाचा दाखवतो आहे आणि तुम्ही उदारच आहात,
आपलं अंतःकरण उदार आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच माझं हे सगळं बोलणं ऐकाल. तुमच्या चरणाशी चरणावर मस्तक ठेवलेलं आहे, चरणा लागून विनविले, नमस्कार करून तुम्हाला विनवणी केलेली आहे. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. खरोखरच म्हणजे माऊलींची तर नम्रता आहेच, पण माऊलींच्या नम्रतेबरोबर ते म्हणतात तुमच्यासारखं सखोल ज्ञान असणाऱ्यांपुढे मी हे सगळं सांगतो आहे. कल्पना करूया की सगळे देवास समान आहेत समोर बसलेले, आणि अशांना माऊली सांगतायत की आपल्यासारखे श्रोते, म्हणजे संतांसारखे श्रोते, देवासारखे श्रोते, आजूबाजूच्या पंक्तीला बसलेले श्रोते असे सगळे आहेत, आणि वक्ताच श्रोत्याला विनवणी करतो आहे. माऊलीच श्रोत्याला विनवणी करतात की त्यांनी तुम्ही काय करा, कृपा करून, म्हणजे मी विनंती करतो आहे, तुमच्या चरणावर मस्तक ठेवून विनवणी करतो आहे की तुम्ही माझ्या बोलण्याकडे अवधान द्या. हे सगळं आपल्याला विलक्षण वाटतं. कुणी कुणाला विनंती करायची, कुणी कुणाच्या पाया पडायचं. व्यावहारिक जगामध्ये वक्ता जो असतो तो श्रोत्यांपेक्षा नक्कीच मोठा असतो, आणि इथे माऊली स्वतःकडे इतकं न्यूनपण, इतकं कमीपण घेतात की ते म्हणतात तुम्ही भगवंत आहात, तुम्ही देव आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही माझ्याकडे अवधान द्या. पुढे आपल्याला येणारच आहे. यापूर्वी पण अनेकदा आपण पाहिलं आहे की बोबड्या बोलाचं वडिलांना जसं कौतुक असतं मुलाच्या, तसं माझं आहे. तुम्ही सगळेजण वडीलच्या नात्यानं माझ्याकडे बघताय, अशा पद्धतीची माऊलींची भावना आहे. आणि म्हणून ते आपल्याला असं सांगतात, जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आहे. छान वाटतं. घरातलं लहान मूल बोबडं बोलतं, आईवडिलांच्या ताटी बसून आईवडिलांना जेवू घालतो, त्यावेळेला ते तसं लहान बाळापुढे आपण करायचं असतो, त्यांनी भरवायचं असतं. मग आपल्याला एक घास भरलेला, त्याला जो आनंद मिळतो त्याच्यातून तो 4 घास खाईल, अशी आपली भावना असते. असं सगळं आपण गोष्ट करतो. तसं ते म्हणतात जैसा स्वभाव मायबापांचा, असा आईवडिलांचा जसा स्वभाव असतो ना, तसं तुमचं सगळ्यांचं आहे. तुम्ही माझे बाप आहात, त्यामुळे तुम्ही सगळेजण माझ्याकडे लहान बाळाच्या कौतुकासारखं पाहतात, ह्याची मला कल्पना आहे. अपत्य बोले जरी बोबडी वाचा, हे घरातलं लहान मूल जरी बोबडं बोलत असलं तरी त्या बोबड्या बोलाचं कौतुक आपल्याला नसतंच असतं, तरी अधिकची तयाचा संतोष आधी स्वाभाविकच आहे. सरळ बोलता येण्याऐवजी बोबडं बोलायचं, मग आपण पण त्याच्याशी कधीतरी बोबडं बोलायचं लागतो. त्याच्यात कौतुक असतं म्हणून बोबडं बोलतो. हळूहळू तो मोठा झाला की त्याला स्पष्ट बोलता येईल याची आपल्याला कल्पना असते. आणि म्हणून मायबापाला ह्या बोबडं बोलण्यातला आणि बोबडं ऐकण्यातला फार आनंद असतो. त्याचं वर्णन माऊली करतात की तशी भावना तुमची आणि माझ्या नातेसंबंधातली आहे. माझं बोबडे बोल, मी ज्ञानेश्वरी सांगतो आहे, मी गीता सांगतो आहे असं म्हणतो आहे खरं, पण जे काही मी सांगेन ते तुम्ही आईवडिलांच्या नात्यासारखं आनंदाने ऐकून घ्याल. तैसा तुम्ही मी अंगीकारीला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थो काही. तैसा तुम्ही मी अंगीकारा. तुम्ही माऊली म्हणताय खरं तर मी विनवणी करतो आहे, प्रार्थना करतो आहे, खरं काय आवश्यक, तुम्ही एकदा मला आपला म्हटलं आहे, आता काही विनवणीची काय, ते लहान बाळ घरातलं काय आईबाबांना कुणीच विनवणी करतं. लहान आहे म्हटल्यावर त्यात ते गृहीतच धरलेलं असतं. तसं ते लगेच सांगतात, तैसा तुम्ही मी अंगीकारला, मला तुम्ही स्वीकारलेलं आहे, त्यामुळे मला स्वीकारलं आहे म्हटल्यावर माझं जे काही कमी आहे, जे काही उणं आहे, तर तुम्ही मला आपला म्हटलं आहे, त्याच्यात ते उणे पण तुम्हाला लागेल, माझा काहीच ते संबंध. जे काही उणं असेल ते तुम्ही बघा, ते सगळं तुम्ही सहन कराल, याची मला पूर्ण शंकाच नाही. तरी उणे सहजे उपसहाला म्हणजे क्षमा करण्याला. तर म्हणजे माझं जे काही उणं आहे ते तुम्ही सगळं सहन करालच. मग त्याच्यासाठी वेगळी विनंती, वेगळी प्रार्थना खरं म्हणजे काहीच आवश्यकता नाही आहे. जैसा तुम्हा मी अंगीकारीला, सज्जनांनी एकदा आपल्याला आपलं म्हटलं, सद्गुरूंनी एकदा शिष्याला आपलं म्हटलं की शिष्याचं उणे पण ते आपोआपच दूर करतात. तसं श्रोते मंडळी तुम्ही सद्गुरूच्या जागी आहात, संतांच्या जागी आहात, आईवडिलांच्या जागी आहात, तेव्हा तुम्ही माझं सगळं उणेपण दूरच करणार. आणखीन एक फार ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जाणोनी नेलं ते करी माझे मन, तुझी प्रेम खूण दावून या. म्हणजे काय, ही अंगीकाराची गोष्ट आहे. एकदा ही प्रेम खूण पटली की मग आपल्याला काहीच उणं राहत नाही, किंवा समोरचा सगळ्या गमतीच्या गोष्टी असतात, पण आपल्या मुलीचं जे काही केलेलं असतं ते कौतुक असतं. तीच गोष्ट सुनेने केली की तसं नसतं बरं का. म्हणजे हा व्यवहारातला भाग झाला. म्हणून आपलं म्हटलं की सगळं झालं प्रेमाचं. म्हणून त्यांनी म्हटलं की जाणोनी देणं ते करी माझे मन, तुझी प्रेम खोड दा. तुमची प्रेम खोड आता मला पटली आहे, तर आता माझ्यात काही उणीव काय कमतरता राहील ती सगळी तुम्ही दूर कराल याची खात्री आहे. तू मला माझा म्हणालास. त्या गोंदवलेकर महाराजांच्या हृदय आठवडीवर एक गमतीशीर प्रसंग आहे की एकदा महाराजांच्या रोजच्या प्रवचनाला एक वेडा येऊन बसायचा. रोज यायचा.
आणि ठरलेली जागा ठरलेली वेळ वेळाच होता तो, पण तेवढं मात्र तो करायचा. किती त्याला त्या प्रवचनातलं कळत होतं, ऐकत होता, ईश्वराला माहिती. पण रोज त्याची जागा ठरलेली, रोज येऊन बसायचं. सगळे त्याला वेळाच वाढायचे, अगदी महाराजसुद्धा. आणि एक दिवस तो आला नाही, म्हणजे प्रवचन सुरू करायची वेळ झाली तरी आला नाही. महाराज, अरे आजचा आपला वेळा कुठे गेला असं महाराज विचारलं. तो त्या गेटमधून धावत 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 आला. तो म्हणाला, आज महाराजांनी मला आपला म्हटलं, बस माझं काम झालं. आपला म्हणणं, सद्गुरूंनी शिष्याला आपलं म्हणणं, संतांनी आपल्याला आपलं म्हणणं, आपलं म्हटलं की काम झालं. आता व्यवहारात आपल्याला अनुभव येतो, एखाद्याला आपण आपलं म्हटलं की त्याचे सगळे दोष गुण वाटतात, पण एखाद्याला आपण आपलं म्हटलं नाही की त्याचे सगळे दोष आपण दाखवून देतो. तो कसं वागला ते कळतो. त्याच्यात त्यांनी आपल्याला म्हटलं की ही खूण आहे, ही खूण एकदा पटली मग सत्पुरुष उगीच बोलत नाही. एकदा त्यांनी आपलं म्हटलं की मग काम होऊन जातं. समर्थाने साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधू सरा गेली, सुगम पंथ नेऊन घाली जेथील तेथे. समर्थाने सांगून टाकलं की साधकाने मनापासून नमस्कार करा. असा नमस्कार सज्जनाला सद्गुरूंना केला की याच्या सगळ्या अडचणी त्या नमस्काराच्या द्वारा त्यांच्याकडे जातात आणि त्या सगळ्या अडचणी ते दूर करतात. करायचं आहे काय आपल्याला? मनापासून नमस्कार करणं एवढंच फक्त आपलं काम आहे. त्यामुळे समर्थाने पण सांगितलं आहे, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधू लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. जिथे कुठे जायचं ते बरोबर सद्गुरू घेऊन जातात. इतका विश्वास त्या शिष्याच्या मनात आणि माऊलीच्या मनात वापस आहे, म्हणून आपल्याला ते असं सांगतात. खरं तर गोंधळकर महाराजांचं नाव निघालं आठवण होते. महाराजांनी सांगितलं 24 तास स्मरण करावं, 24 तास नाम घ्यावं. पण मग एक दिवस बाबा म्हणाले, बाबा वेळसळे त्यांना, की 24 तास नाम घेणं म्हणजे काय? नाही म्हणे, असं करा, ठीक आहे, रात्री झोपेत वेळ जातो, दिवसा तरी 12 तास घ्या. मग म्हणे, अहो नोकरी व्यवहार उद्योग काय काय आपल्याला प्रपंचातले कामं, बरं 12 तास नाही, निदान एक प्रहर तरी नाम घ्या. पण प्रहर पण जमत नसेल पण नको, ठीक आहे, एकदा नाम घ्या. तेही जमत नसेल तर नुसता मनापासून एकदा नमस्कार करा, एवढं तर जमेल ना. बस त्यांनी सुद्धा आपलं काम, आता आणखी किती खाली यायचं ना, असा विचार आपल्याला येईल. पण एकदा जरी सत्पुरुषाला आपल्या सद्गुरूंना मनापासून नमस्कार केला, त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं की आपलं काम झालंच आहे असं आपण म्हणूया. एकदा तरी आपलं म्हटलं काम होईलच. ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना तेच सांगतात की तुम्ही मला आपला म्हणा, तुम्ही मला आपलं म्हटलंच आहे, त्यामुळे माझं आता सगळं तुम्ही सहन करा, काय उडं असेल ते बघून घ्या. परी अपराधू तो आणि काय, जे मी गीतार्थ कवळूप आहे, ते अवधारा विनवूल आहे म्हणून या. कवळूप आहे म्हणजे असं आकलन करू पाहतोय. काय आकलन करतोय? अपराधू तो आणि काय. माऊली म्हणतात हे सगळं ठीक आहे, तुम्ही मला आपलं म्हटलं, मी तुम्हाला अवधान द्या म्हटलं, तुम्ही माझे मायबाप आहात, हे सगळं बरोबर आहे. आता म्हणतात आणखीन एक अपराध आहे, आणखीन एक माझी गडबड आहे बरं का. काय आहे? गीतार्थू आकलन व्हावा असा मी प्रयत्न करतो आहे. म्हणजे माझी क्षमता काय आणि मी करायला काय जातो आहे याची मला कल्पना आहे असं माऊलीनं म्हणायचं आहे. माझा अपराध काय? तर गीतेसारख्या ग्रंथावरती मी बोलेन, मला समजलेला गीतार्थ मी तुम्हाला ऐका अशी विनवणी करतो आहे, हा माझा अपराध आहे. उगाच लहान तोंडी मोठा घास मी घेतो आहे, माझी कपॅसिटी नाही आहे खाली, पण तरी देखील मी करतो आहे. आणि वरती असं म्हणतो आहे, अवधारा विनवूल आहे म्हणून या, तुम्हाला विनवणी करतो आहे. काय तर मला जे कळलं आहे ते मी तुम्हाला सांगेन. आता असं काय ते म्हणत असतील, खरंच किती आपल्याकडे कमी पण घ्यावं तर म्हणाले, अहो मी म्हणून तर बसलो, पण गीतेसारख्या ग्रंथाचं अवलोकन मी करणार माझ्यासारखा आणि मी तुम्हाला सांगणार, हे किती अवघड आहे. आणि म्हणून हा माझा अपराधच आहे. मी काही असा नाही की मला हा सगळा गीतार्थ कळला आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे. मी तो सगळा समजून घेणार, प्रयत्न करणार आणि मग मी तुम्हाला सांगणार. हा सगळा माझ्या दृष्टीनं अपराधाचीच गोष्ट आहे. तर परी अपराध होतो आणि काय असं ते आपल्याला सांगतात. आता असं ते का म्हणतात, लगेच पुढल्या ओळीत येईल. हे अनावर न विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता, येरवी भानुतेजी काय खद्योता शोभा आधी. एक दृष्टांत पण दिलं आहे आणि सांगितलं आहे, गीतार्थाचं काम कठीणच आहे. अहो आपण पाहिलं ना की त्या कमळामधला तो पराग अलगद उचलून आणायचा आहे ना, त्यामुळे अवघडच आहे. त्यामुळे गीतार्थाचं काम कठीण आहे. आणि दिवसा उपनला म्हणजे माझ्यामध्ये धैर्य उपजलं, पण कठीण असलं ना काम तरी माझ्या मनात असं धीटपणा आला, माझ्या मनाचं धैर्य आलं. म्हणण्याचा खरा हेतू असा आहे की मी गीतार्थ व्यवस्थित सांगू शकेन का असं खरं म्हणजे मनात आहे. पण म्हणताना असं म्हटलं आहे की कठीण आहे काम आणि मी मात्र धैर्य दाखवलं आहे, मी मात्र हिंमत दाखवली आहे. आणि दृष्टांत घेतला आहे सूर्य आणि काजव्याचा.
तो सूर्यप्रकाशला, सूर्य आला आकाशामध्ये की मग त्या काजव्याला काय तो काही स्पर्धा करू शकतो का? रात्री ठीक आहे, अगदी मिट्ट काळोख असेल तर त्या काजवा चमकेल, तो सुद्धा किती सेकंदभर, त्याचा काही मोठा प्रकाश पडणार नाही आहे, पण निदान त्याचं अस्तित्व तरी कळेल. हे म्हणे असंच झालं आहे. मी खरं सूर्याच्या त्याच्यापुढे मी कोण, काहीच नाही, पण तरी देखील मी धैर्य दाखवतो आहे, तरी देखील मी हिंमत करतो आहे. हे माझा अपराधच आहे. आपली क्षमता काय, आपली हिंमत कशी आपण करतो आहे, असं बाऊलींच्या मनात येत आहे. अजून एक उदाहरण देतात की टिटुभू चाचूवरी माप सुये सागरी, मी नेणं तू त्या परी प्रवर्त येतं. आणखीन एक उदाहरण देत आहे, टिटवीसारखा बारीकसा पक्षी. गोष्ट अशी सांगतात की त्याची वाळूमध्ये अंडी घातलेली होती, तर समुद्राची लाट आली आणि समुद्राने त्याची अंडी नेली. ते टिटवीला कळलं. आता टिटवीसारखा एवढासा पक्षी, त्याची चोच ती किती, तो पक्षी तो किती. त्यांनी म्हटलं माझी अंडी मला परत मिळाली पाहिजेत. नेली म्हणजे काय, मी माझ्या चोचीनी सगळा समुद्र रिकामा करेल. आता हे शक्य आहे का? युगानुयुग करत राहिला तरी तो चोचीनी सगळा समुद्र रिकामा करणार आणि अंडी मिळवणार, ही अशक्यप्राय गोष्ट आहे. तसं माझं आहे. काय बाहुली उदाहरणं तरी देतात आपल्याला. आणि मग म्हणतात मी युगानुयुग जरी गीतेचा अभ्यास केला तरी मी हे सांगू शकणार आहे का? गीतार्थ कठीण आहे, अनावर आहे म्हणजे कठीण आहे, अवघड आहे, आणि ते सांगण्याचं धैर्य मी दाखवतो आहे. त्यामुळे हे सगळं मी आकलन करेन आणि मग मी तुम्हाला सांगेन, हे शक्य नाही. कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करताना ना हा विचार आपल्या मनात ठेवायला हवा. त्या ग्रंथाचा आकार आणि ते पाहिलं ना की असं हे आपल्या बसकी बात नाही. 18 अध्याय, एवढ्या ओव्या, दासबोधाचा अभ्यास का 20 दशक 200 समास, कसा काय अभ्यास करणार? पण मग असं लक्षात येतं असं की सगळ्या ग्रंथाचा आवाका आपण घ्यायचा नसतो. एकदम हळूहळू पुढे जा. एवढंच कळलं ना एवढंच सांगायचं, पुन्हा पुढलं कळलं ना तेवढंच सांगायचं. मग आपल्याला त्या ग्रंथाचा आधार वाटायला लागतो. एकदम मी 18 अध्याय गीतेचा सगळा अर्थ मी स्वतःला उलगडून घेईन आणि मग सांगेन, असं काही नसतं. हळूहळू जे जे आपण असे ठावे ते हळू शिकवावे, अशा प्रकारचा विचार ग्रंथांचा अभ्यास करताना करायला पाहिजे. ती माऊली आपल्याला सांगतात की हे सगळं मला आकलन होईल आणि मग मी तुम्हाला सांगेन, हे शक्य नाही. पुढे माऊली म्हणतात, ऐका आकाश दिवसावे तरी आणिक त्याहुरी थोर होवावे, म्हणून अपाडू हे आघवे निर्धार येतात. मी आकलन करून घेईन आणि मग मी तुम्हाला सांगेन, हे शक्य नाही. सगळा ग्रंथ मी समजून घेईन आणि तुम्हाला सांगेन, हे शक्य नाही. माऊली का म्हणतात, आकाश दिवसावे. आकाश दिवसावे म्हणजे काय, तर आकाशाला कवेत घ्यायचं. आता आकाशाला कवेत घ्यायचं तर आकाशापेक्षा मोठं व्हायला पाहिजे. कवेत घ्यायचं तर कवेत घेणारा त्याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे ना. तर आकाशाला गिवसावं कसं, आकाशाला कवेत घ्यायचं तर आकाशापेक्षा व्यापक कसं व्हायचं, तरी आणि त्याहून थोर व्हावे, त्या आकाशापेक्षा मोठं व्हायला हवं. आता हे काही शक्य नाही आहे. म्हणजे मग म्हणून अपाडू, ह्याचा अर्थ ते अपाडू म्हणजे अशक्य. हे आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे, आकाशाला कवेत घेण्यासारखं आहे. त्यामुळे हा गीतेचा अभ्यास मी करेन आणि मी तुम्हाला सांगेन, हे काही शक्य नाही आहे. सगळं अगदी हे जे दृश्य विश्व आपल्याला दिसतं आहे ते सुद्धा आपल्याला डोळे आहेत, आपण बघतोय, तरी देखील सगळं दृश्य शक्य आपल्याला कळत नाही. कितीतरी गोष्टी अशा असतात की डोळ्याने दिसत असल्या तरी देखील आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे निसर्गाचं हे जे काही परमात्मतत्व बीज आहे, म्हणजे विश्व निर्माण करणारा जो परमात्मा आहे तो आपल्याला कळेल असं कसं म्हणावं. त्यामुळे हे अवघडच आहे की कळणं शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी कठीण आहे म्हटलं, आकलन होणं कठीण आहे असं म्हटलं. खरंच आहे, टिटवीसारखंच आहे. तिला तो काय समुद्र रिकामा करता येणार होता का? पण माझी अंडी मला परत मिळाली पाहिजे, असं कसं समुद्र घेऊन गेला. म्हणून ह्या टिटवीनं म्हणावं आणि तसं म्हणे माझं आहे की मी तुम्हाला गीता आकलन करेन आणि सांगेन असं म्हणतो आहे. त्यामुळे हा जो काही मी धीटपणा दाखवतो आहे, हे जे की मी धैर्य दाखवतो आहे, माऊली म्हणतात केवळ आणि केवळ मला गुरुचं सहाय्य आहे म्हणून मी ही हिंमत करतो आहे बोलण्याची आणि पुढे सांगण्याची सुद्धा. केवळ गुरुचं सहाय्य आहे म्हणून अपाडू आघवे निर्धार या. वास्तविक पाहता हे शक्य नाही आहे, पण आता आपल्याला कळेल की का माऊली एवढं सगळं करू शकतायत. आपल्याकडला कमीपणा ते सांगतायत की मला हे शक्य नाही आहे, पण मी हे का करतो आहे. तर या गीतार्थाची थोडी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. आता ते म्हणतात की ह्या गीतेची थोरवी अशी आहे की एकदा पार्वती मातेनी सुद्धा शंकराला हा प्रश्न विचारला. नेहमी याबद्दल जेव्हा शंकर चर्चा करतात त्या वेळेला काहीतरी नवीनच अर्थ सांगतात आणि म्हणून तिला हा प्रश्न पडला की म्हणजे खरोखरच आहे गीतेवर अनेकांनी टीका केलेली आहे.
आणि सगळ्या अनेकांच्या टीकाचा आपण गोंधळात पडू. सगळ्यांच्या टीकांचा जर आपण विचार केला ना, असं आहे की फक्त लोकमान्यांचा आपण विचार केला तर लोकमान्यांनी गीता कर्मयोग पण आपल्याला वर्णन करून सांगितले की गीतेमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे. पण महात्मा गांधींचा विचार केला, महात्मा गांधींनी अनासक्त योग सांगितलेला आहे. प्रत्येक विनोबा भावेंनी तर स्वाभाविकच त्यांनी साम्य योग सांगितला. आणि माऊली तर आपल्याला भक्ती मार्गाने अभ्यास करायला सांगतात. त्या प्रत्येकाला ज्या काही गीतेमध्ये जे काही हवं होतं ते प्रत्येकाला मिळालं. त्या दृष्टीने तरी ते पाहिलं. आणि याचा अर्थच आहे की मुळात गीतेमध्ये गूढ आहे, पटकन समजणारी गोष्ट नाही आहे. कृष्णाच्या वाणीमध्ये इतकी गूढता आहे की ते चटकन समजले. प्रत्येकाला जसं वाटतंय तसं दिसतंय त्याला. ज्या दृष्टीने आपण पाहणार आहोत तसं तसं आपल्याला ते दिसेल. म्हणून गीतेमध्ये गीता सुविता कर्तव्य हा किंवा अन्य शास्त्रे विस्तारही असं म्हणतात. म्हणजे गीतेचा अभ्यास चांगला करा, इतर काही करायची आवश्यकताच नाही. अन्य शास्त्राचा अभ्यास करायची आवश्यकताच नाही. एक गीतेला धरलं की पुरेसं आहे, बाकी काही करायला नको. पण तो अभ्यास मात्र चांगला करा असं सांगतात. याचं कारण असं आहे की प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून गीता आलेली आहे. प्रत्यक्ष भगवंताची वाणी आहे. भगवंत अर्जुनाला सांगतो आहे. त्यामुळे गीतेसारखा दुसरा गीतेची थोरवी ही त्यामुळे आहे आणि भगवंताची वाणी आहे. प्रत्यक्ष भगवान शंकरसुद्धा गीतेची स्तुती करतायत. आणि म्हणून पार्वतीला प्रश्न विचारली, दरवेळेस तुम्ही नवीन अर्थ सांगता गीतेबद्दलचा, हे असं दरवेळेस नवीन कसं? म्हणून पार्वती प्रश्न विचारते आहे की हे काय प्रकार आहे? प्रत्येक वेळेला तुम्हाला गीतेतला नवीन अर्थ कसा कळतो? आपल्यालासुद्धा आपण जर सखोल विचार केला ना तर येतं बरं का अनुभव की आपण आधी वाचलेलं असतं तेव्हा जर आपल्याला कळलेलं नसतं, पुन्हांच्या वाचनाने आपल्याला थोडं थोडं आणखीन वेगळं कळायला लागतं. तिसऱ्या वाचनावेळेला आणखीन आपल्याला थोडं थोडं कळायला लागतं. आता आपण काय करतो, एकदा ज्ञानेश्वरी वाचून झाली की ग्रंथ आपण मिटतो, आमची झाली ज्ञानेश्वरी वाचून. तर असं नाही आहे. याचा अर्थ त्याला सांगायचं की पुन्हा 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 आपण रोज जेवतो की नाही, मग रोज जर आपल्याला जेवायला लागतं तर रोज आपल्याला ज्ञानेश्वरी पण वाचायला हवी. किंवा काय गीता आपण जो काही अभ्यास करतो आहे ते रोज आपल्याला करायला हवं. कधीतरी आठवड्यातून एकदा असं नाही पुरणार. हा पण त्याच्यातला विचार आपल्याला सांगतात की त्याचा आपल्याला सतत वाचन अभ्यास करायला हवा. म्हणजे मग आपल्याला त्याच्यात नवनवीन काय अर्थ आहे त्याचा उलगडा व्हायला लागतो. गमतीनं आहे पण धनश्रीची आठवण होते. धनश्री ह्या 2 ओव्या नेहमी सांगते. काय मजा आहे बघा, शंकर पार्वती थोडंसं गप्पा मारायला म्हणे वेळ असतो. धनश्रीचं अगदी सांगणं असतं की दोघं जण छान गप्पा मारतात. बरं आता अशा आकाशातून फिरतायत हो, म्हणजे इकडे काय चाललं आहे खाली तर सगळं बघतायत आणि पुन्हा काय तर गप्पा मारतात कशा. तर ही म्हणजे अहो तुम्हाला सगळं नवीन नवीन कसं दिसतं, रोज काय नवीन अर्थ सांगता. मग तो पण किती छान पार्वतीच्या प्रेमात आहे. तो म्हणतो अगं तो नाही का मला रोज नवीन नवीन दिसतेस, तेच सौंदर्य पण तू मला रोज नवीन. काय पती पत्नीचा संवाद असावा. आणि ती पुढे ते तर हरू म्हणे लेडीजे देवी जैसे का स्वरूप तुझे, जैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. अगदी तुझ्यासारखंच, तू जशी मला रोज नित्य नूतन दिसतेस तशी मला गीता रोज नित्य नूतन दिसते. असा पत्नीच्या प्रेमाच्या संवादातून शंकर पार्वतीच्या संवादातून माऊलीला आता काही गंध नाही आहे पण कसं वर्णन केलं आहे. माऊली सांगतात पती पत्नीचा संवाद असावा. तसं पार्वती शंकराला म्हणते की तुम्ही हे रोज मला नवीन काय सांगता. अगं तुझ्यासारखंच, तू जशी मला रोज नवीन दिसतेस नित्य नूतन दिसतेस तसं हे गीता तत्व मला रोज नित्य नूतन दिसतं आणि आनंद प्राप्त होतो. म्हणजे याचाला पार लागत नाही. त्यांना म्हणायचं आहे गीता तत्व नित्य नूतन कसं, तो किती वेळा वाचा, पुन्हा पुन्हा वाचा, त्याचा पार लागत नाही. थोडा आपण विचार केला तर पार्वती ही शंकराची शक्ती आहे. आपण काही तुमच्या आमच्या चष्म्यातून शिवपार्वतीकडे बघायची आवश्यकता नाही आहे. असं काय सामान्य पती पत्नींचं नातं ते नाही आहे. तर पार्वती ही भगवंताची शक्ती आहे आणि ती शक्ती जी आहे शक्ती ही नित्य नूतन आहे. जसं आता शक्ती जशी वाढवू तशी वाढते तसं ते आपल्याला म्हणतात ही शक्ती जी आहे ती नित्य नूतन आहे. क्षणै क्षणै यत नवताम उपैते. क्षणाक्षणाला ही शक्ती आपल्याला नवनवीन काहीतरी देत असते. रोज नवीन असं ते आपल्याला देतात. तसा गीतार्थ आपल्याला रोज नव्याने कळतो. प्रत्येक गोष्टीमधला अर्थ समजणं, एखादी गोष्ट वाचली ऐकली की त्याचं ज्ञान होणं, त्याचा अर्थ समजणं, हे जसं आपल्याला निसर्गात पाहिलं की कळतं. निसर्गात रोज नवीन आपल्याला गोष्टी दिसतात. म्हणजे जरी ऋतू तेच असले त्याच गोष्टी असल्या तरी कुठून नेमकं पाऊस पडल्यानंतर निरनिराळ्या प्रकारचे कीटक छोटे छोटे किडे येतात आणि मग एरवी ते वर्षभर कुठे असतात
असा प्रश्न आपल्याला पडेल. आमच्याकडे जादू झाल्यासारखं आम्हाला वाटलं. 3 महिने इथे कुंडी रिकामी पडली होती. सगळ्या कुंड्या लोकांना देऊन टाकल्या होत्या. रिकाम्या कुंड्या इथे ठेवलेल्या होत्या. 3 महिने आम्ही इथे नव्हतो. परत आल्यावर त्या कुंडीत आता काहीतरी लावायचं म्हणून ती माती ओली व्हाळून पाणी घातलं. 2 दिवसात तिथे एक अंकुर दिसला आणि 8 दिवसात लिलीचं मोठं हे उगवलं सुद्धा. म्हणजे 3 महिन्यामध्ये पाणी नसताना सुद्धा तो कंद जीव धरून कसा होता. ह्या निसर्गातल्या अनंत गोष्टी आपल्याला नित्य नव्या दिसतात, अनुभवाला येतात. तसं आहे की या प्रत्येक गोष्टीतला अर्थ समजणं, निसर्गातल्या गोष्टींचा अनुभव समजणं, दरवर्षी काहीतरी वेगळं निर्माण करण्याची जी शक्ती असते ह्या निसर्गामध्ये, त्या शक्तीचं रूप रोज जसं आपल्याला नित्य नूतन दिसतं तसं या गीतेमधलं आहे. गीतेमध्ये आपल्याला रोज किंवा ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला रोज नवीन नवीन दिसतं. पहिल्या वाचनानंतर, दुसऱ्या वाचनानंतर, तिसऱ्या वाचनानंतर अधिक आपण खोल जातो आणि त्यातला आनंद आपल्याला मिळतो. हळूहळू नित्य नूतन का म्हटलं ते आपल्याला कळतं, असा त्याचा अर्थ आहे. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. आता या ओळीमध्ये मोठी गंमत सांगितली आहे. घोरू गंमत अशी सांगितली आहे की सर्व म्हणजे खरं सांकेतिक आहे सगळं. असं काही असंच्या असं आहे का, असं नाही. आपल्याला कळावं म्हणून हे संकेतांनी सांगितलेली गोष्ट आहे. ते म्हणतात परमात्मा कसा तर शेषशाही, विष्णू कसे शेषशाही आपले पहुडलेत असंच आपल्याला त्यांचं दिसतं चित्र. त्याचं परमात्मा शेषशाही आहे आणि शेषशाही असल्यामुळे ते झोपेत आहे. भगवंत शेषशाही परमात्मा झोपला आहे आणि झोपला आहे म्हणजे घोरतो आहे. अगदी छान झोप लागली आहे बरं का, घोरू. आता त्यांचं जे घोरणं आहे हे सगळं जे काही घोरणं म्हणजे वेद आहे. शेषशाही भगवंताचं घोरणं म्हणजे जणू काही वेद आहे. म्हणजे आता घोरणं म्हणजे वेद, आपण कल्पना करू. भगवंतानी गीता प्रत्यक्ष मुखाने सांगितली आहे. भगवंत प्रत्यक्ष अर्जुनाला गीता सांगतोय. आता घोरण्यापेक्षा प्रत्यक्ष सांगणं नक्कीच महत्त्वाचं नाही. त्यामुळे वेदांपेक्षा गीता महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी तरी हा संकेत घेतला आहे की ते आहे बरोबर आहे, वेद चांगले आहेत पण वेद सागरू, वेद प्रचंड आहेत आणि गीता त्यातलं घेतला आहे, कमळातला पराग घेतल्यासारखं घेतलेलं आहे. त्या वेद सागरासारखे आहेत. ते शेषशाही भगवान घोरतोय म्हणजे वेद आणि गीता ही भगवंतानी मुखाने सांगितलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकच गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. आता थोडं समजून घेऊया. सांकेतिक भाषेत जरी असलं तरी हे असं का म्हटलं आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी मागे त्या संकेताच्या मागे कारण असतं. आता शेषशाही भगवान म्हणजे काय तर परमात्मा स्वरूप जे आहे ते सगळं, ही सगळी पृथ्वी किंवा सगळं विश्व जे आहे ते जरी नाहीसं झालं तरी ते आहेच आहे. आपण त्या परमात्म्याच्या रूपाचं वर्णन असं करतो की ते होतंच, ते आलं आणि गेलं, निर्माण झालं आणि नाहीसं झालं असं त्याच्या बाबतीत नाहीच आहे. हे संबंध विश्व निर्माण होण्याआधी पण ते होतं आणि नंतर पण होतं. मग भगवान शेषशाही म्हणजे काय तर ते आहेच आहेत. शेष असं आहे नाही आहे, शेषशाही भगवान. आणि ते निद्रा म्हणजे काय तर ते आहेतच आहेत आणि त्यांची निद्रा म्हणजे योगनिद्रा आहे. आता योगनिद्रेमध्ये काय असतं तर योगनिद्रेमध्ये समाधी असते. समाधीमध्ये श्वाससुद्धा खरं म्हणजे थांबतो. निद्रेमध्ये जिवंतपणाचं लक्षण एवढंच. योगनिद्रा आहे, निद्राच आहे ती, समाधी आहे, पण जिवंतपणाचं लक्षण फक्त काय तर ते घोरणं. म्हणून ते वेद, दुसरं काही जिवंतपणाचं लक्षण नाही आहे. ती योगनिद्रा आहे त्यामुळे समाधीचं झालेलं आहे पण ते जिवंतपणाचं लक्षण सांगण्यासाठी. त्यामुळे योगनिद्रेमध्ये तसं म्हटलं तर स्वतःचं किंवा या सगळ्या जगाचं भान नसतं, पण ह्या घोरण्यातून ते जिवंत आहे ते कळावं, त्याच्यातून ते ज्ञान बाहेर पडलं म्हणून ते वेद म्हणजे काय तर शेषशाही भगवंताचं घोरणं. असा सांकेतिक विचार माऊलीने आपल्याला सांगितला. परमात्मा स्वरूप जे आहे ते आत बाहेर सगळीकडे आहे. त्यामुळे त्याची जी हालचाल आहे ती ज्ञानस्वरूप आहे, म्हणजे ज्ञानस्वरूपच असायला हवी ती. म्हणून त्या वेदार्थाला त्यांनी सागर म्हणून टाकलं की प्रचंड आहे, मोठा आहे, खूप विस्तारलेला आहे, सागर आहे तो. आणि परमात्मा जो अवतार घेतो, आता परमात्मा अवतार घेतो तो जागेपणी घेणार ना, तो झोपेत कसा घेईल. मग तो परमात्मा जागेपणी म्हणजे भगवंताच्या रूपात, कृष्णाच्या रूपात आला आणि त्यांनी प्रत्यक्ष ज्ञान सांगितलं. त्यामुळे शेषशाही निद्रेत असणाऱ्यांनीच वेद सांगितले. त्या वेदातलं जे काही महत्त्वाचं होतं ती गीता भगवंतानी मुखाने सांगितले. अशा प्रकारचा सांकेतिक विचार त्यांनी आपल्याला सांगितला आणि म्हणून गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलं. ऐसे जे अगाध जेथ वेळावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काही होय. आता असं जे काही गहन असणारं अगाध असं जे काही आहे त्याच्या ठिकाणी माझी तर मतिगुण गळून गेली आहे. माऊली म्हणतात
की हे असं अगाध सगळं आहे, ते काय सांगणार. आणि त्यात मी अल्पमती, आणि अल्पमती असणारा मी कसं ह्या सगळ्याचा अर्थ तुम्हाला सांगणार. खरं आहे, अत्यंत गहन विषय, अवघड आहे. पण एखाद्या तत्वाचा अभ्यास करायचा असेल, म्हणजे म्हणतात ना की जन्म पुरत नाही, एखाद्या अशा ग्रंथाचा जर अभ्यास करायचा तर खरोखर जन्म पुरत नाही. आणि म्हणून आपण सुरुवातीला प्रार्थनेमध्ये एकतरी ओवी अनुभवावी असं म्हणतो, की सगळं जाऊ दे पण एखाद्या तरी ओवीचा असा बारकाईनं विचार करावा, अनुभवावी. सत्पुरुषांचं काय असतं, ते सहज बोलतात, त्या सहज बोलण्याचा आत उतरून आपण त्याचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो. एकतरी ओवी अनुभवावी म्हणजे सगळ्या ग्रंथ वाचू नये असं नाही काही, पण निदान एक तरी गोष्ट आपण अनुभवून बघावी असं त्यांना म्हणायचं आहे. एकदा बाबांनी महाराजांना विचारलं होतं, बेलसरे बाबांनी गोंधळेकर महाराजांना विचारलं होतं की मला एका शब्दात परमार्थाचा अर्थ सांगा. हे काय परमार्थ प्रकरण एका शब्दात सांगा. महाराजांनी लगेच सांगितलं सावधानता. परमार्थाचा अर्थ सावधानता. आता ह्याच्यात आपण लक्षात घ्यायचं, सारखं आपल्या मनावर लक्ष ठेवायला पाहिजे. सावध असायला पाहिजे म्हणजे काय, आपण अभ्यास करताना आपलं मन इकडे तिकडे जाता कामा नाही. सावधान तर त्या परमार्थातला तो खोल अर्थ आपल्याला कळणार आहे, नाही तर नाही कळणार. तर आपल्या मनाची तयारी करताना त्यांनी आपल्याला सांग. त्यामुळे मोठी माणसं बोलतात, त्या बोलण्यातला सहज बोलतात, त्या बोलण्यातला गर्भितार्थ काय आहे तो आपल्याला सांगावा लागतो. आता ती नामदेवाची दासी जनी काय सांगते, ती म्हणजे नवद्वारा ते भेदुनी. तिला कुठल्या शाळेत गेली होती, कुठली नवद्वारी तिला कळली कोण जाणे, आणि दशमद्वारी गेली जनी म्हणते. आता हे कसं काय तिला कळलं, काय नवद्वारं कळली, कुठलं दशमद्वार कळलं. तर ही मोठी माणसं जे बोलतात ना त्याच्यात आपल्याला आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. परमात्मा हाती लागत नाही. मग हाती लागण्यासाठी मी काय केलं, जनाबाई म्हणते केलं ना, कसा त्याला धरून ठेवला बघा. हाती लागत नाही म्हणजे काय, हाती लावण्यासाठी धरीला पंढरीचा चोर असा त्याला पकडला आणि प्रेमे बांधून या दोर, त्याला प्रेमानेच बांधून घेतला. मग कसा काय तो मला मिळत नाही. माऊली एकीकडे आपल्याला म्हणतात की मला गीतार्थ अगाध आहे, अवघड आहे, कळणार नाही. पण मग कसा कळेल, तर जनाबाईंनी सांगितलं प्रेमे बांधून या दोर, प्रेमाने त्याला बांधा. कसा तो येत नाही आपल्या ताब्यात, बघूया. लबाड आहे, चोर आहे, त्याला असं प्रेमानेच धरून बांधायला लागतं. आणि हृदयबंदी खाना केला, नुसतं धरला बांधला असं नाही, तर त्या हृदयात बांधून टाकला. तर त्याला हृदयबंदी खाना केला, त्यात विठ्ठल कोंडला. आता त्याला बाहेरच येत नाही. एकदा त्याला असं पकडून ठेवला तर तोच आपल्याला सोडत. म्हणजे एकदा ह्या ज्ञानेश्वरी गीतेची ओढ लागली की तीच मंडळी आपल्याला सोडत नाही. आपण तर सोडायचं नाहीच आहे, बरोबरच आहे. पण सुरुवातीला आपण कंटाळा करू, बस झाला आता डोकं दुखायला लागलं, तासभर झाला, आता पुरे, असं सुरुवातीला आपण म्हणू. पण एकदा गोडी लागली की ही मोठी मंडळी आपल्याला सांगतायत की ती गोडी लागली की तीच मंडळी. जरा 10 मिनटं वेळ मिळाला की आपल्याला हेच काढावंच वाटतं, दुसरं कुठे मनच रमत नाही आपलं, असा आपल्याला अनुभव येतो. त्यामुळे म्हणून ते इथे त्यांनी म्हटलं ना, जेथ वेडावतीवर ओबीमध्ये ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद असं माऊली म्हणतात. ते जेथ वेडावती वेद म्हणजे वेद वेडावतात. माऊली म्हणतात वेड लावतात आपल्याला, हे सगळे ग्रंथ असं आपल्याला वेड लावतात. आणि एकीकडे स्वतःला म्हणतात मी अल्पमती आहे, मतिमंद आहे, माझ्याच्याने काय होणार आहे, मी कसा काय गीता सांगणार आहे, आणि मग म्हणतात गोडी पण लागते. हे सगळं आपण समजून घ्यायचं आहे, आपल्या लक्षात येईल. हे अपार कैसेदी कवळावे, महातेज कवणे ढवळावे, गगन मोठी सुवावे, मशके केली. छान एक उदाहरण देतात याच्यात. त्यांनी म्हटलं आहे मशक म्हणजे असं अगदी डाश चिळटं म्हणतो ना, असं सगळ्यात छोटंसं काहीतरी. ही काय करतात, ही आकाश आपल्या मुठीत आणण्याचा प्रयत्न करतात. आता शक्य आहे का, आकाश कसं यांच्या मुठीत येणार, काय होईल त्यांच्या, ते केवढं त्यांचं त्याला आकार केवढा आणि आकाश ते केवढं, तर हे शक्यच नाही आहे. मग काय शक्य नाही, तर जसं सूर्य कसा आता महातेजस्वी सूर्य, तर मग त्याला जर उजळा द्यायचा आहे, शब्द वापर महातेज कवणे ढवळावे. समजा सूर्याला म्हटलं की सूर्याला उजळ, कोण त्याला आवरू घालणार, शक्य नाही. म्हणजे जसं त्या मशकाला आकाश घेता येणार नाही सामावून, तरी अशा आकाश आपल्या मुठीत आणण्याचा प्रयत्न केला शक्य नाही. किंवा सूर्याला सुद्धा कोणी उजळा देऊ शकणार नाही. सूर्या इतकं तेजस्वी कोणी नाही, त्याच्याजवळच आपण जाऊ शकणार नाही, म्हणजे त्याला कोणी आवरू शकणार नाही. तसं ह्याचं आहे, परमेश्वर अपार आहे. त्या मशकाला जसं आकाश कवटाळता येणार नाही, किंवा आपल्याला जसं सूर्याच्या जवळ जाता येणार नाही, तसा या परमेश्वराचा पार लागणार नाही.
त्याला कसं कवटाळावं, त्याला कसं घ्यावं, त्या गीता तत्वाला कसं काय समजून घ्यावं असं होईल. माऊली स्वतःला मतिमंद म्हणता येतं या अर्थाने की ज्ञानस्वरूप असणारं हे सगळं गीतेचं तत्त्वज्ञान मला कळणं शक्य नाही आहे. पण माणूस किती जरी असू दे, किती प्रगल्भ असू दे, किती बुद्धिमान असू दे, किती विद्वान असू दे, परमार्थ काही एवढा सुलभ नाही आहे. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यासाठी आपली जी काही लौकिक अर्थाची विद्वत्ता आहे त्याचा काही उपयोग होत नाही. आपण पुष्कळ MA PhD झालेलो असलो तरी गीता तत्त्वज्ञान कळेल असं नाही. आणि आत्ता म्हटलं तसं जनाबीची आर्यत्ता पण शिकली नाही आहे, शाळेत पण गेलेली नाही आहे. रामकृष्ण परमहंस तर दक्षिणेश्वरचा पागल पुजारी होते, तरी देखील त्यांना जे कळलं ते डिग्र्या घेतलेल्याला कळतं अशातला काही भाग नाही आहे. त्या मी काही करेन हे काही मला खरं वाटत नाही. मी मतिमंद आहे, एवढा सगळा गीतार्थ मला कळेल असं नाही. आणि त्या मी कळत नाही त्याच्यात आणखी एक श्रेय त्यांनी आपल्याला सांगितलं की तो मी गेल्याशिवाय म्हणजे अहंकार गेल्याशिवाय हा गीता तत्व आपल्याला कळणार आहे. त्या मीचा मला कळत नाही आहे, मी मतिमंद आहे, त्यातल्या मीला बाजूला करायला लागेल म्हणजे मग आपल्याला थोडाफार गीतेचा अर्थ कळेल असं ते म्हणतात. त्या मीचा बळी दिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. मग आता ते काही गीता तत्त्व समजून घ्यायचं आहे, अगदी ते अनंत असणार त्या अनंताला म्हणतात तसं गवसणी घालायची आहे. ज्ञानेश्वर माऊलींजवळ इतकी नम्रता आहे, इतकी लीनता आहे की ते आपल्याला एकीकडे सांगताय हे जमणार नाही. म्हणजे दोन अशा टोकाच्या गोष्टी, गीता तत्त्व अगाध आहे, जमणार नाही, मी मतिमंद आहे आणि करायचं तर आहे मला, असं सगळं कसरत त्यांची चाललेली आहे की मला करायचं आहे. आणि तो जो काही हिंमत आहे ना, ते धैर्य आहे ना, का तर सद्गुरू माझ्याबरोबर आहे त्यामुळे मी हे धैर्य दाखवतो आहे असं सगळं सांगतात. परी एठ असे एक आधारू तेणेची बोले मी सधरू जे सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. एवढ्या एका आधारावरती मी हिंमत करतो आहे. का सांगतो मी ज्ञानेश्वरी? कारण माऊली म्हणतात मला एकच आधार आहे, असे एक आधारू तेणेची बोले मी सधरू. आणि म्हणून मी हे सगळं ह्या भानगडीत पडलो आहे, सांगण्याची हिंमत करतो आहे. परमार्थ अध्यात्मज्ञान हे सद्गुरूशिवाय सांगता येणं शक्य नाही. गुरु जर अनुकूल असेल तर काय वाटतं ते करता येतं, तर आपल्याला हे जमेल. जे सानुकूल श्री गुरु मला अनुकूल आहेत म्हणून मी हे सगळं करतो आहे. नाहीतर मला माहीत आहे की माझी क्षमताच नाही. मी हा मतिमंद आणि गीता तत्त्व हे अनाकलनीय आणि हे सगळं कसं जमावं तर केवळ सद्गुरू सानुकूल आहेत, मला अनुकूल आहेत म्हणून. एरवी परी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. किती नम्रता, किती नम्रता. ते म्हणाल अहो एरवी तर मी मूर्ख अज्ञानी हे सगळं करतो आहे म्हणजे खरा तर अविचारच आहे हे असं करणं, चुकीचंच आहे. आपलं क्षमता काय, आपण करायला काय जातो आहे हे चुकीचंच आहे. एरवी परी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू आणि मी अविवेकाचंच काम करतो आहे तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. पण असं जरी असलं तरी तुम्हा संतांची अशी काही कृपा आहे आणि त्या कृपेचा दीप मला मार्गदर्शक आहे. पुन्हा श्रोत्यांनाच सांगून टाकलं की तुम्ही श्रोते असे आहात की तुम्ही काय करताय तर तुमची कृपा आहे माझ्यावर. आता संतांच्या समोर बसलेल्या संतांमध्ये निवृत्तीनाथ बसले आहेत, सगळी संतांची मांदियाळी बसली आहे, सोपानदेव बसले आहेत, मुक्ताबाई बसले आहेत आणि या सगळ्यांना उद्देशून ते सांगतायत की तुम्ही सगळेजण आहे, तुमची इतकी कृपा आहे की तुमची कृपारूपी दिवा मला मार्गदर्शक आहे आणि म्हणून मी या मार्गाने जाऊ शकतो आहे. आपल्याला असं कळलं. आता हे कसं आहे तर हे मोठं परमभाग्य आहे माझं म्हणून मी हे काम करतो आहे असं माऊली आपल्याला सांगतात. खरं आहे गुरुचं पाठबळ असल्याशिवाय होत नाही. एकदा गुरुचं पाठबळ मिळालं की अन्य सगळ्या संतांची कृपा होते. त्यामुळे संत कृपा दीपक सगळ्या संतांची पण कृपा होते. सद्गुरूचा पाठिंबा मिळाला की बाकी सगळे संत पण फॉर येतात. जसं असतं ना एखाद्या मोठ्या माणसाला पकडायचं की बाकी सगळे येतातच मंडळी आपोआप, तसं आहे की सद्गुरू असला की मग बाकी सगळं आपोआपच घडतं. इतरांची सहानुभूती आपल्याला आपोआप मिळते. लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिस्थिती आहे की मृतही जीवितल आहे अमृतसिद्धी. दोन उदाहरणं आपल्याला दिली, माहितीची दिली की लोखंडाला पैसाचा स्पर्श झाला की सोनं होतं. यात लोखंडाचं काहीच कौतुक नाही आहे, त्याचं लोखंडाचं सोनं होतं हे सगळं काय आहे तर त्या परिसाचं कौतुक आहे, त्याचंच सामर्थ्य आहे. नाही तर लोखंडाचं काय होणार, त्या लोखंडात काय आहे, त्याच्याजवळ सामर्थ्य. मी मतिमंद तसं मी लोखंड आहे, माझं का पण तुमच्या सगळ्यांची कृपा आहे म्हणून माझं सोनं झालं, तुम्ही परिसात असं त्यांनी आपल्याला सांगून टाकलं. मला लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की सोनं होतं, याचं सामर्थ्य परिसाचं आहे, माझं काहीच नाही. मी गीता सांगतो आहे सगळं सद्गुरूंचं सामर्थ्य आहे, माझं काहीच नाही आहे.
असं छान उदाहरण दिलं की मृतही जीवितल आहे अमृतसिद्धी. मेलेल्या माणसाला अमृत पाजलं की तो जिवंत होतो. याच्यात त्या मेलेल्या माणसाचं काय आहे, तो मेला आहे, पण अमृताचं सामर्थ्य आहे. अमृत त्याला मिळालं म्हणून तो परत जिवंत झाला आहे. तसं परिसाचं, अमृताचं, सद्गुरूचं सामर्थ्य आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात, अन्यथा नाही. जरी प्रगट आहे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आठी भारती एत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. आता म्हणतात सिद्ध सरस्वती, सरस्वती प्रसन्न झाली तर काय घडतं, मुका देखील बोलायला लागतो. खरंच आहे. तरी मुकयाची आठी भारती, मुका देखील बोलायला लागतो. आता मी गीतार्थ सांगतोय याच्यात काहीच नवल नाही. प्रसन्न देव झाला तर काय काही होऊ शकतं. पांगळासुद्धा डोंगर चढायला लागतो, मुकासुद्धा बोलायला लागतो. तसं आहे. सद्गुरूचं महात्म्यच असं आहे की सद्गुरूंच्या सामर्थ्याने आपोआप ह्या गोष्टी घडतात. सगळी उदाहरणं अगदी पटणारी आहेत. खरंच आहे. लोखंडाचं सोनं झालं सामर्थ्य कुणाचं, तर परिसाचं. हा मुका बोलायला लागला सामर्थ्य कुणाचं, तर सिद्ध झालेल्या प्रसन्न झालेल्या सरस्वतीचं. माणूस जिवंत झाला सामर्थ्य कुणाचं, अमृताचं. तसं आहे. संतांच्या कृपेचं सामर्थ्य आहे. मी बोलतो ह्याच्यात काहीच नाही, मी गीता सांगतो हे काहीच नाही आहे, तर सद्गुरूचं सगळ्या संतांचं सामर्थ्य आहे म्हणून हे घडतं आहे. इतकं या म्हणजे एकतर सद्गुरूची कृपा झाली की संतांची आपोआपच कृपा होते. इतकंच नाही तर ते म्हणतात सगळ्या विश्वातल्या सगळ्या मंगल पवित्र गोष्टींची आपल्याला सहानुभूती मिळते, आपल्याला मदत होते. एकदा का आपल्याला सद्गुरूंनी आपलं बोट धरलं आणि त्याच्यात दिलेल्या मार्गावरून आपण चालायला लागलो की आपल्याला काही आड येत नाही. सगळ्या मंगल पवित्र शक्ती आपल्या बाजूला येतात. जया ते कामधेनू माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तवला आहे ग्रंथी आहे. दृष्टांत इतके देतात की आपला तो मुद्दा असा पक्का होऊनच जातो. आता म्हणतात अहो ज्याची आईच कामधेनू आहे त्याला काय कमी पडणार, काही कामना केली की ती पूर्ण करते आहे, त्यालाच कामधेनू म्हणतात. त्यामुळे स्वाभाविकच आहे म्हणे की काही चिंताच करायचं कारण नाही. जया ते कामधेनू माये, ज्याची आईच कामधेनू आहे तयासी अप्राप्य काय आहे, त्याला काय दुर्लभ आहे, त्याला सगळं मिळतं. कामधेनूच त्याची आई आहे. त्यामुळे मी ग्रंथ लिहायला प्रवृत्त झालो आहे यात काही विशेषच नाही आहे. बरोबरच आहे. मनात आणलं तर काय वाटतं ते कामधेनू पूर्ण करते. मी मनात आणलं ग्रंथ लिहावा आपोआप पूर्ण होणार आहे. मला काहीच अशक्य नाही कारण माझे सद्गुरू आहेतच कामधेनूसारखे माझ्या पाठीशी. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घे यावे हे तुमते विनव असेल. आणि म्हणून काय करावं तर ज्ञानदेव माऊली श्रोत्यांना विनवणी करा. ही ओवी अगदी परिचित असणारी आहे. न्यूनते पुरते आपण ह्याचा वापर सगळीकडे करतो. तसं ते म्हणतात, माऊली म्हणतात आपल्याला विनंती, श्रोत्याला विनंती करतात की आता ह्याच्यामध्ये हा ग्रंथ सांगताना जे काही न्यून राहील, जे काही कमी राहील, सगळंच्या सगळं तुमच्यापर्यंत कदाचित येऊ शकणार नाही किंवा मला ते सगळं सांगता येणार नाही, ते सगळं काय आहे तुम्ही पूर्ण करून घ्या. न्यून जे आहे, कमतरता जी आहे ती तुम्ही पूर्ण करून घ्या. आणि अधिक जे असेल, जरा एक्स्ट्रा सांगितलं गेलं असेल, अनावश्यक सांगितलं गेलं असेल ते काढून टाका. दोन्ही तुम्हीच करा. काय कमी असेल ते तुम्ही घ्या, जास्त असेल ते काढून टाका. करून घे यावेळी तुम्ही ते. आणि असं म्हटलं की फार अप्रतिम ओवी आहे. लहानपण आपल्या अंगी घेतलं की बरं असतं की आता हे मी देतो आहे, याच्यातलं जे चांगलं आहे ते तुमचं, वाईट आहे ते काढून टाका तुमचं तुम्ही, काही चिंता करायचं कारण नाही. असं माऊलीने श्रोत्यांना आणि सद्गुरूंना विनंती करून आपल्याला सांगितलं. आता खरं तर अजूनही प्रस्तावाची 4 ओव्या शिल्लक आहेत आणि मग धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र सुरू होणार आहे. पण या सगळ्याचा एवढा खरंच आवश्यकता होती का? आता न्यूनते पुरते अधिकते सरते असं आपल्याला दिलं आहे ना अधिकार, तर आपण पण विचार करायचा की खरंच एवढ्या ओव्या 84 ओव्या प्रस्तावाला सांगितलं, एवढ्या सगळ्याची गरज होती का? तर विचार असा येतो की माऊलींचं वय आपण पाहिलं, माऊलींचा काळ आपण पाहिला, तर आपल्याला असं वाटतं की खरंच हे सगळं श्रोत्यांना तयार करण्यासाठी चाललेली गोष्ट आहे. की मी सांगतोय म्हणजे काय तुम्ही माझं कशाला ऐकाल, पण एवढं सगळं सांगितल्यानंतर कदाचित तुम्ही ऐकाल असा भाव त्यांच्या मनामध्ये आहे. इतक्या गोष्टी ह्या लहान वयामध्ये या 4 भावंडांनी भोगली आहेत. आपण मोठे तसं म्हटलं तर भाग्यवान होतं. 750 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला विविध मार्गाने का होईना आपल्याला कळला आहे तरी निदान. तर तसं इतका सगळा समाजाकडला त्रास सहन करूनसुद्धा जेव्हा माऊली गीता तत्त्व लोकांना आम्हाला श्रोत्यांना सांगायला बसतात त्यावेळेला ह्या सगळ्या प्रास्ताविकाची गरज होती. नाही तर कोण ऐकणार होतं?
सगळा समाज तसं पाहायला गेलं तर विरोधात आहे. आणि असं विरोधात असणाऱ्या समाजाला सुद्धा की त्या विरोधाबद्दल कुणालाही दोष दिलेला नाही आहे, कुणालाही वाईट म्हटलेलं नाही आहे. त्याचा काही गीतार्थच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तरी देखील असणारे समोरचे श्रोते हे कसे आहेत, तर तुम्ही सद्गुरूच्या आणि श्रोते म्हणजे भगवंतासारखे तुम्ही आहात, मायेबापांसारखे तुम्ही आहात. यामुळे या प्रस्तावनेची गरज आहे. काही वेळा असा मनात विचार येतो श्रोत्यांच्या की थोडं लहान करावं, हे एवढं फापट पसारा आणि मग तो एवढं नाही आहे. तर तसं नाही आहे. हा जरी पसारा वाटला तरी त्याची आवश्यकता अशा दृष्टीने आपण पाहिली की आपल्याला वाटतं हो, या सगळ्याची गरज आहे. या प्रस्तावनेतून आपल्याला माऊलींचा स्वभाव कळतो आहे, या गीतार्थाचं मोल कळतं आहे. खरंच एवढं महत्त्वाचं आहे. इतका हा परागासारखा नाजूक भाग आहे की जो असा अलगदपणानं आपल्याला घेता यायला हवा. हा सगळा विचार माऊलींनी प्रस्तावनेमधून आपल्याला दाखवला आहे. म्हणजे तो आपल्याला सुलभ जावा, त्या तत्त्वज्ञानाची ओढ आपल्याला लागावी. खरंच एवढं गीतार्थ काय आहे हे आपण पण त्याच्यात पाहावं. खरंच आपला जो चिखल आहे, दृश्य जग आहे, प्रपंच आहे, तो आपल्याला बाजूला करता यायला हवा. ही सगळी आपली मनाची तयारी करून घेण्यासाठीची ही प्रस्तावना आहे. अजून 4 ओव्या ते आपल्याला सांगणार आहेत, मग धर्मक्षेत्र आहे. पण त्या 4 ओळी मुद्दामच मी ठेवलेल्या आहेत. याचं कारण आपल्याला कळेल पुढल्या वेळेला की या 4 ओव्यातून खरं माऊली आपल्याला प्रत्येकच ओवीत पुढे पुढे आपल्याला लक्षात येतं की हे काही वेगळंच रसायन आहे, सामान्य नाहीच आहे. आणि मग त्यांनी जे काही समाधी घेतली त्याच्यावर आपल्याला कळतं की या कामासाठीच त्यांचा जन्म होता. पुन्हा भगवंत अवतार घेऊन आले माऊलींच्या रूपामध्ये, तर या कामासाठी झाले की तो गीतार्थ तुम्हा आम्हाला आपल्या भाषेमध्ये कळावा, संस्कृतमधून मराठीत आणावा. या कामासाठीच माऊलींची योजना भगवंतांनी केली. भगवंत माऊलींच्या रूपामध्ये प्रत्यक्ष आले आणि परत भगवंतांनी त्यावेळेला भगवंतांनी कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, आता माऊलींनी तुम्हा आम्हाला सांगितलं. आणि तो गीतार्थ असा नाजूक, अत्यंत सूक्ष्म असणारा, अत्यंत अलगदपणानं आपल्याला तो कसा घेता यावा याचं वर्णन माऊलीने आपल्याला केलं. पुढल्या ओव्या आणि पुढला भाग आपण पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद. आता विश्वात केले